सत्य असेल तेच दिसेल. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका आरोग्य सेवकाची अवघ्या वर्षभरात तब्बल 3 वेळा बदली करण्यात आली आहे. मात्र 3ही आदेश धाब्यावर बसवत संबंधित कर्मचारी मूळ ठिकाणीच कार्यरत राहिला. विशेष म्हणजे बदली आदेशाचं पालन झाले की नाही याची दखलही प्रशासनानं घेतली नाही. बदल्यांमधील या गंभीर अनियमिततेप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. प्रशासक कार्यकाळातील निर्णयांबाबत आधीच अनेक प्रश्न उपस्थित होत असताना हा प्रकार समोर आलाय. सुरक्षा रक्षकाला 31 महिन्यांची बेकायदेशीर मुदतवाढ, भंडारपाल लीना पुजारी यांची नियमबाह्य नियुक्ती, 87 कर्मचाऱ्यांच्या भरतीतील वाद, यानंतर आता बदल्यांमधील अनियमिततेमुळे आरोग्य विभाग पुन्हा चर्चेत आलाय. या प्रकरणानंतर पांघरून घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात येतो आहे. जिल्हा परिषदेकडून काढण्यात येणाऱ्या प्रत्येक बदली आदेशात संबंधित कर्मचाऱ्यांना नियमानुसार तात्काळ कार्यमुक्त होऊन नवीन ठिकाणी रुजू व्हावे, अन्यथा कार्यमुक्त न करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशी स्पष्ट अट असते. तसेच कार्यमुक्त झाल्यानंतर जुन्या ठिकाणाहून वेतनही देऊ नये असं आदेशात नमूद असतं. मात्र नागनाथ होटकर यांच्या बाबतीत हे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचं दिसतंय. हा नियम त्यांना लागू होत नाही का असा प्रश्नही कर्मचारी वर्गांमधून उपस्थित केला जातोय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.